नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या नंबरचे फॅक्टर कसे काढले जातात, त्यानंतर फॅक्टर्सच्या प्रॉपर्टीज आणि कॉमन फॅक्टर कसा काढतात हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीचे काही रूल्स आहेत ते पाहूया। काही वेळेस दिलेला नंबर हे खूप मोठे नंबर्स असतात, 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट नंबर्स असतात। त्यांना ॲक्च्युअल डिव्हिजन करून पूर्ण भाग जातो आहे की नाही हे आपण चेक करण्यासाठी आपला खूप मोठा वेळ जातो। तर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीच्या मदतीने त्याचे काही रूल्स आहेत ते जर आपण फॉलो केले तर त्या नंबरला कंप्लीट भाग जातो आहे की नाही हे आपण चेक करू शकतो। चला तर मग पाहूया रूल्स ऑफ डिव्हिजिबिलिटी। टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी। फर्स्ट, डिव्हिजिबिलिटी बाय 2। बघा, डिव्हिजिबिलिटी बाय 2 चा रूल काय आहे? अ नंबर इज डिवाइडेड बाय 2 इफ इट हॅज 0, 2, 4, 6 or 8 ॲट इट्स वन्स प्लेस। म्हणजे ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठला डिजिट असेल तर त्या नंबरला 2 ने कंप्लीट भाग जातो, त्याचा रिमाइंडर 0 उरतो। फॉर एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही 28, 102, 246, 134 अँड 100 आर डिव्हिजिबल बाय 2। बघा, ह्या नंबरच्या युनिट प्लेसला 8 हा डिजिट आहे। ह्या नंबरला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर ह्या नंबरला कंप्लीट भाग जाईल आणि याचा रिमाइंडर 0 उरतो। म्हणून मग काय लक्षात ठेवायचं, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 हे डिजिट्स असतील त्या नंबरला 2 ने कंप्लीट भाग जातो। नेक्स्ट, डिव्हिजिबल बाय 3। अ नंबर इज डिवाइडेड बाय 3 इफ द सम ऑफ इट्स डिव्हिजन इज डिव्हिजिबल बाय 3। आता एखादा नंबर दिलेला असेल, सपोज फॉर एक्झाम्पल 216, ह्या नंबर्समध्ये जेवढे पण डिजिट्स आहेत त्या सगळ्या डिजिट्सची जर ॲडिशन केली आणि ती आलेली सम ही 3च्या टेबलमध्ये येत असेल तर ह्या नंबरला कंप्लीट 3 ने भाग जातो। हा आहे डिव्हिजिबल बाय 3 चा रूल। ओके, बघा या ठिकाणी 2 + 1 + 6 = 9। 9 हा डिजिट 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 216 ह्या नंबरला 3 ने कंप्लीट भाग जातो। नेक्स्ट, डिव्हिजिबल बाय 4। A number is divisible by 4 if the number formed by its digit at the ones and tens place is divisible by 4। आता 4चा काय रूल आहे बघा, डिव्हिजिबल बाय 4चा रूल काय आहे? एखादा नंबर दिलेला असेल, सपोज 324 हा नंबर दिलेला आहे, ह्या नंबरची युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मिळून जो नंबर तयार होतो, बघा ह्या नंबरचा टेन्स प्लेस 2 आणि वन्स प्लेस 4 आहे, म्हणजे हा नंबर काय तयार झाला 24। ह्या 24ला जर 4 ने कंप्लीट भाग जात असेल, 4च्या टेबलमध्ये 24 हा नंबर येत असेल तर 324 ह्या नंबरला 4 ने कंप्लीट भाग जातो। ओके, नेक्स्ट पाहूया डिव्हिजिबल बाय 5। अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 if the digit at its ones place is either 0 or 5। नंबर ऑफ डिव्हिजिबल बाय 5 डिव्हिजिबल बाय 5 चा रूल काय बघा, एखादा नंबर दिलेला आहे, त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 यापैकी कुठलाही डिजिट तुम्हाला दिसला तर त्या नंबरला 5 ने कंप्लीट भाग जातो। बघा, फॉर एक्झाम्पल 25, 120, 625, 115 आर ऑल डिव्हिजिबल बाय 5। या नंबर्सच्या युनिट प्लेसला बघा 5 आहे, या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे। असे जर नंबर्स दिसतील तुम्हाला 0 किंवा 5 ज्या नंबरच्या युनिट प्लेसला दिसला त्या नंबरला 5 ह्या नंबरने कंप्लीट भाग जातो। नेक्स्ट, डिव्हिजिबल बाय 6चा काय रूल आहे बघा। A number is divisible by 6 if it is divisible by both 2 and 3।
एखादा नंबर आहे त्या नंबरला जर 2 आणि 3 ने कंप्लीट भाग जात असेल तर त्या नंबरला 6 ने देखील कंप्लीट भाग जाईल. आता पहा, फॉर एक्झाम्पल 24 डिवाइड बाय 2. 24ला 2 ने कंप्लीट भाग जातो. 24 डिवाइड बाय 3, 24ला 3 ने पण कंप्लीट भाग जातो. म्हणून या नंबरला 6 ने पण कंप्लीट भाग जाईल. बघा, या ठिकाणी मी एक दुसरं एक्झाम्पल घेते. जर सपोज या ठिकाणी नंबर असेल 27, याच्या युनिट प्लेसला 7 हा डिजिट आहे. याला 2 ने कंप्लीट भाग जाणार नाही, पण याला 3 ने कंप्लीट भाग जाईल. 3 9 जा 27 होतो. 3 ने कंप्लीट भाग जाईल. अशा कंडिशनमध्ये 6 ने याला कंप्लीट भाग जाईल का? तर नाही, याला 6 ने पण कंप्लीट भाग जाणार नाही. आपला रूल काय आहे बघा, इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 6 इफ इट इज डिव्हिजिबल बाय बोथ 2 अँड 3. ज्या नंबरला 2 आणि 3 ने भाग जात असेल त्याच नंबरला 6 ने भाग जाईल. या ठिकाणी 27ला 3 ने भाग जातोय पण 2 ने नाही जाते, म्हणून या ठिकाणी 6 या नंबरला 6 ने पण भाग जाणार नाही. ओके. डिव्हिजिबल बाय 9. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 इफ द सम ऑफ इट्स डिजिट इज डिव्हिजिबल बाय 9. सेम डिव्हिजिबल बाय 3चा जो रूल आहे तसाच डिव्हिजिबल बाय 9चा पण रूल आहे. दिलेला नंबर जो असतो त्या नंबरमधले जेवढे पण डिजिट्स असतात त्या सगळ्या डिजिट्सची जर ॲडिशन केली आणि आलेली जी सम असेल ती सम 9च्या टेबलमध्ये आली पाहिजे. जर ती 9ने कंप्लीट भाग जात असेल, 9च्या टेबलमध्ये येत असेल, तर त्या नंबरला 4428ला कंप्लीट 9ने भाग जाईल. ओके. नेक्स्ट, डिव्हिजिबल बाय 10. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 10 इफ द डिजिट ॲट इट्स वन्स प्लेस इज 0. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट दिसला त्या नंबरला कंप्लीट 10ने भाग जाणारच आहे. ओके. समजले असतील सगळ्यांनाच रूल्स ऑफ डिव्हिजिबल. याच्या मदतीने आपण खूप सारे आपलं डिव्हिजन आहे ते खूप सोपं होतं आपल्याला. 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट असे जे मोठे मोठे नंबर्स असतात त्यांना ॲक्च्युअल डिव्हिजन करायला खूप जास्त वेळ जातो. जर आपण हे रूल्स फॉलो केले तर आपला वेळ खूप वाचतो आणि आपल्याला लवकर समजतं की ह्या नंबरला 2 ने, 3 ने, 4 ने, 5 ने, 6, 9 ने कंप्लीट भाग जातो आहे का नाही. ओके. चला तर मग आता पाहूया फॅक्टर्स कसे पाडले जातात. एखादा दिलेला नंबर असेल त्या नंबरचे फॅक्टर्स कसे पाडले जातात ते पाहूया. आता सगळ्यात अगोदर आपण बघूया फॅक्टरची डेफिनेशन काय असते. तर फॅक्टरची डेफिनेशन आहे, द नंबर्स गिवन मल्टिप्लाइड टुगेदर टू ऑब्टेन द प्रॉडक्ट आर कॉल्ड फॅक्टर्स. फॅक्टर म्हणजे काय बघा, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे 8 × 2 इज इक्वल टू 16. द नंबर्स बीइंग मल्टिप्लाइड टुगेदर, दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन एकमेकांसोबत होतं. टू ऑब्टेन दी प्रॉडक्ट, आणि त्यांच्या मल्टिप्लिकेशनमधून आपल्याला एखादा प्रॉडक्ट मिळतो, त्यांचा प्रॉडक्ट मिळतो. ह्या प्रॉडक्टचे हे दोन झाले फॅक्टर्स, याला म्हणतात फॅक्टर्स. 8 आणि 2 हे 16चे फॅक्टर्स आहेत. डेफिनेशन लक्षात आली सगळ्यांना. बघा या ठिकाणी 16चे फॅक्टर्स अजून काय असू शकतात. 8 × 2, 8 आणि 2 हे दोघं पण तर फॅक्टर्स आहेत. आणि 4 × 4, 4 × 4 इज इक्वल टू पण 16 होतं. या दोघं नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांच्या मल्टिप्लिकेशनमधून आपल्याला प्रॉडक्ट मिळाला. ह्या प्रॉडक्टचे फॅक्टर्स काय आहेत अजून. 4 × 4, 4 हा देखील 16चा फॅक्टर आहे. ठीक आहे, सगळ्यांना डेफिनेशन लक्षात आली असेल. द नंबर्स ऑफ बीइंग मल्टिप्लाइड टुगेदर टू ऑब्टेन दी प्रॉडक्ट आर कॉल्ड फॅक्टर्स. चला तर मग आता बघूया फॅक्टर्सच्या प्रॉपर्टीज काय काय असतात.
प्रॉपर्टीज ऑफ फॅक्टर्स. पहिली प्रॉपर्टी बघा फॅक्टरची, द फॅक्टर ऑफ अ नंबर इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू द नंबर. द फॅक्टर्स ऑफ अ नंबर इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू दी नंबर. जे दिलेला म्हणजे एखाद्या नंबरचा जर तुम्हाला फॅक्टर काढायचा असेल तर त्याचा फॅक्टर हे दिलेल्या नंबरपेक्षा लहानच असतात. बघा मी 16चे फॅक्टर्स काढून दाखवते तुम्हाला. 16 हा नंबर दिलेला आहे, या नंबरचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. फॅक्टर्स ऑफ नंबर 16. ओके, तर याचे काय काय फॅक्टर्स पडतील बघा. 1 × 16. त्यानंतर 2ने देखील या 16ला कंप्लीट भाग जातो. 2ने जर आपण या 16ला भाग दिला तर काय येईल 8. त्यानंतर 3च्या टेबलमध्ये 16 येतो का, नाही, म्हणून 3 हा 16चा फॅक्टर नाही आहे. 4ने 16ला कंप्लीट भाग जातो. 4 4 जा 16. बघा या ठिकाणी आता 4 × 4 फॅक्टर रिपीट झाला आहे. इथून पुढे याचे फॅक्टर्स पडणार नाही. 16चे फॅक्टर्स काय काय पडले पहा. 1 2 4 8 आणि 16. 1 2 4 8 आणि 16 हे आहेत 16चे फॅक्टर्स. ओके, बघा फॅक्टरची पहिली प्रॉपर्टी काय आहे, द फॅक्टर ऑफ अ नंबर इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू दी नंबर. हे 16चे फॅक्टर्स आहेत. हे सगळे नंबर्स या नंबरपेक्षा कसे आहेत, लेस दॅन आहेत. ओके, म्हणजे दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स हे दिलेल्या नंबरपेक्षा लेस असतात. सेकंड प्रॉपर्टी, 1 इज अ फॅक्टर ऑफ एव्हरी नंबर अँड इट इज ऑल्सो दी स्मॉलेस्ट फॅक्टर. प्रत्येक नंबरचा 1 हा फॅक्टर असतो म्हणजे असतो आणि तो सगळ्यात स्मॉलेस्ट फॅक्टर असतो प्रत्येक नंबरचा. ओके, नेक्स्ट, द ग्रेटेस्ट फॅक्टर ऑफ एनी नंबर इज दी नंबर इटसेल्फ. आणि 16 हा सगळ्यात मोठा म्हणजे दिलेला जो पण नंबर असेल त्या नंबरचा 1 आणि 16 हे 2 फॅक्टर असतातच. त्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट फॅक्टर 1 असतो आणि सगळ्यात लार्जेस्ट फॅक्टर हा तो स्वतः नंबर असतो, दिलेला नंबर असतो. आता या ठिकाणी आपण 16चे फॅक्टर्स काढले आहेत. 16मध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता येईल त्याचा, 16च, तो स्वतः नंबरच येतो. नेक्स्ट, एव्हरी नंबर हॅज अ फायनाईट नंबर ऑफ फॅक्टर्स. तर प्रत्येक नंबरचे फॅक्टर्स हे फायनाईट नंबर्स असतात, म्हणजे आपण मोजू शकतो इतके नंबर्स असतात फॅक्टर्सचे. आपण फॅक्टर्स त्यांचे काउंट करू शकतो. ओके, आता आपण पुढे पाहणार आहोत कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर म्हणजे काय, फॅक्टर विच आर कॉमन टू 2 or more नंबर्स आर कॉल्ड कॉमन फॅक्टर. आता सपोज 2 किंवा 2पेक्षा जास्त नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. त्या फॅक्टर्समधून कॉमन फॅक्टर्स बघायचे आहेत. तर बघा फॉर एक्झाम्पल घेते मी, आपल्याला 12 आणि 18 ह्या 2 नंबर्सचे फॅक्टर्स काढायचे आहेत. 12 and 18 ह्या नंबर्सचे फॅक्टर्स काढायचे आहेत आणि त्यांच्यातून कॉमन फॅक्टर काढायचा आहे. त्यांचा कॉमन फॅक्टर काढायचा आहे. सगळ्यात अगोदर आपण 12चे फॅक्टर्स काढून घेऊया. 12चे फॅक्टर्स बघा काय पडतील, 1 × 12, 1 आणि तो स्वतः नंबर हे दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स, म्हणजे 1 आणि तो स्वतः नंबर हे 2 फॅक्टर असतात म्हणजे असतातच नंबर्सचे. त्यानंतर बघा या नंबरच्या युनिट प्लेसला 2 हा डिजिट आहे, तर या नंबरला 2ने कंप्लीट भाग जाईल म्हणून 2 हा देखील याचा फॅक्टर असणार आहे. 2 6 जा 12, 6 जा. ओके, 6 2 जा काय होतं 12, म्हणजे 2 आणि 6 हे दोघं 12 ह्या नंबरचे फॅक्टर्स आहेत. आता 3च्या टेबलमध्ये 2 येतो का, 12 येतो का, हो 3च्या टेबलमध्ये
12 हा नंबर येतो. 12ला 3ने कंप्लीट भाग जातो. 2 + 1 3. 3 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 3ने या 12ला कंप्लीट भाग जाणार आहे. 3 4 जा 12. तर या ठिकाणी 3 आणि 4 हे 12चे फॅक्टर्स झाले. 3 नंतर आता 4 चेक करूया. 12 हा 4च्या टेबलमध्ये येतो का ते चेक करा. येस. 4 3 जा 12. 4 3 जा 12. बघा या ठिकाणी फॅक्टर्स आता रिपीट होत आहेत. 3 × 4 4 × 3 हे कसे होत आहेत, फॅक्टर्स रिपीट होत आहेत. तर या ठिकाणी अशी कंडिशन आली की फॅक्टर्स काढायचं स्टॉप करायचं, कारण की आता पुढे पुन्हा त्याच पेअर येणार आहेत, वरच्याच पेअर्स येतील. ओके, म्हणून आता या ठिकाणी आपण लिहून घेऊया. 12चे फॅक्टर्स काय काय आले पहा. 1 2 3 4, त्यानंतर 6 आणि 12. 1 2 3 4 6 आणि 12. ओके, आता 18चे फॅक्टर काढून घेऊया आपण. 18चे फॅक्टर्स 1 × 18. त्यानंतर याच्या युनिट प्लेसला 8 हा डिजिट आहे, म्हणून या नंबरला 2ने कंप्लीट भाग जाईल. 2 9 जा 18. 2 आणि 9 हे दोघं 18चे फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 3च्या टेबलमध्ये 18 येतो का. हो येतो. 1 + 8 दोघं डिजिट्सची जर ॲडिशन केली, ती ॲडिशन 3च्या टेबलमध्ये जर येत असेल तर त्या नंबरला 3ने कंप्लीट भाग जातो. 1 + 8 9. 3 3 जा 9 होतं. ओके, म्हणजे ह्या 18ला 3ने कंप्लीट भाग जाईल. 3 6 जा 18. 3 आणि 6 हे दोघं 18चे फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 4च्या टेबलमध्ये 8 येतो का. 4च्या टेबलमध्ये 18 हा नंबर येतो का. नाही, म्हणून 4 हा 18चा फॅक्टर नाही येणार. 5. आता ह्या नंबरला 5ने कंप्लीट भाग जातोय का. आपण बघितलं होतं आहे डिव्हिजिबल बाय 5. 5चा रूल बघितला होता. ज्या डिजिटच्या शेवटी 0 किंवा 5 असेल त्याच डिजिटला 5ने कंप्लीट भाग जातो. या ठिकाणी 8 हा डिजिट आहे युनिट प्लेसला, त्यामुळे 5ने याला भाग जाणार नाही. 6चा रूल बघितला होता आपण. ज्या नंबरला 2 आणि 3ने दोघांनी भाग जात असेल त्या नंबरला 6ने पण कंप्लीट भाग जातो. बघा 6 3 जा 18. 6 3 जा. बघा या ठिकाणी आता ही पेअर रिपीट होते. 6 3 जा केलं काय आणि 3 6 जा केलं काय, सेम येत आहे. पेअर रिपीट होते, म्हणजे या ठिकाणी आता आपले फॅक्टर्स पुढे परत रिपीट होणार आहेत, म्हणून या ठिकाणी स्टॉप करायचं. तर 18चे फॅक्टर्स बघा काय पडले. 1 2 3 6 9 आणि 18. 1 2 3 6 9 आणि 18. बघा ह्या दोघांमध्ये 12 आणि 18चा कॉमन फॅक्टर काढायचा आहे आपल्याला. बघा 12चे हे फॅक्टर्स आहेत, 18चे हे फॅक्टर्स पडलेले आहेत. यांच्यामध्ये कॉमन काय दिसते तुम्हाला पहा. 12चा 1 हा कॉमन फॅक्टर आहे. 1 हा फॅक्टर आहे. 18मध्ये पण 1 हा फॅक्टर आहे. 2 हा 12चा फॅक्टर आहे. तो या ठिकाणी पण 2 हा 18चा फॅक्टर आहे, कॉमन आहे, दोघांमध्ये सेम आहे. यात 3 हा फॅक्टर दिसतोय, यात पण 3 हा फॅक्टर आहे. हा झाला 3 कॉमन फॅक्टर. यात 4 आहे, यात आहे का नाही, म्हणून 4 हा कॉमन फॅक्टरमध्ये येणार नाही. आता या ठिकाणी बघा 6 हा फॅक्टर दिसतो आहे. 18मध्ये पण 6 हा फॅक्टर आहे, दोघांमध्ये आहे, म्हणून मग हा फॅक्टर कसा झाला, कॉमन फॅक्टर. त्यानंतर 12 हा फॅक्टर आहे का 18मध्ये, नाही. 9 हा फॅक्टर आहे का 12मध्ये, नाही. 18 हा फॅक्टर आहे का, नाही. कॉमन दिसलं की ते असतात दिलेल्या नंबर्सचे कॉमन फॅक्टर्स. ओके, आता या ठिकाणी 12 and 18चे कॉमन फॅक्टर्स काय आहेत, तर मग कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 1 2 3 and 6. हे झाले 12 आणि 18चे कॉमन फॅक्टर्स.
आता याच्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर याला शॉर्टकटमध्ये HCF पण म्हटलं जातं. याच्यातला सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे? 6. म्हणून याचा HCF 12 आणि 18चा HCF काय येईल? 6. ओके, कन्सेप्ट लक्षात आली आहे. कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा काढला जातो ते. दोन नंबर्स दिलेले असतील, त्या दोघं नंबर्सचे सगळ्यात अगोदर फॅक्टर्स काढायचे आणि त्या फॅक्टर्समध्ये चेक करायचं की दोघांमध्ये कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत, दोघांमध्ये सेम नंबर्स कोणते दिसत आहेत. ते झाले 12 आणि 18चे कॉमन फॅक्टर्स. आणि जर हायेस्ट कॉमन फॅक्टर विचारला असेल तर कॉमन फॅक्टरमधला सगळ्यात मोठा जो फॅक्टर असतो तो असतो हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल.